एक मिनिट थांब. मला खरं सांग, तू अनिकेतची मैत्रीण आहेस का? काय? नाही काही नाही. हे बघ, तू तू खरं सांग, तू प्रँक करतेस का माझ्यावर? नाही म्हणजे सेन्स ऑफ ह्युमर चांगला आहे तुझा, पण नको करू हा असा प्रँक. नाही, मी खरंच सांगतेय. तुला पटत नाहीये ऋषी, पण मी खरंच सांगते. आणि हे बघ, तुझ्या माहितीसाठी सांगते, मी कधीच खोटं बोलत नाही. मला असं नेहमी स्पष्ट, स्ट्रेट, डिरेक्ट आणि फेस टू फेस बोलायला आवडतं. उगाच फिरवून फिरवून शुगर कोट करून बोलायला मला जमतच नाही. हा सगळा प्लॅन म्हणजे आपली भेट घडावी, मग बघण्याचं वगैरे व्हावं, त्यासाठी तुझ्याच कॉलेजमध्ये मी गेस्ट लेक्चरर म्हणून यावे, हा सगळा प्लॅन तुझ्या आईनीच घडवून आणलाय. त्याच म्हणाल्या की आपली अशी भेट घडावी. आई पण नाही यार. का रे, आवडले नाही का मी? नाही तसं नाही. म्हणजे आवडले. तुला खरं सांगू का, मला असं वाटतं माणसाने तडकाफडकी निर्णय घेऊ नयेत. आणि अशा बाबतीत तर नाहीच नाही. निर्णय घ्यायला ना थोडासा वेळ घ्यावा. सो मला ओळखायला, पारखायला आणि समजून घ्यायला तू सुद्धा थोडा वेळ घ्यावास असं मला वाटतंय. आणि त्यानंतरही नाही आवडले तर ठीक आहे, इट्स ओके. हां, पण मग का नाही आवडले ह्याचं कारण मात्र सांगायचं. हां, अरे आपण फार एकमेकांना अजून ओळखत नाही, पण या एक गोष्ट मात्र आहे की तू स्पष्ट बोलतेस एकदम. अच्छा, म्हणून नाही आवडले का? नाही तसं नाही अगदी. ॲक्च्युली हो रे, आय नो, आय वॉज जस्ट किडिंग. यू टेक युअर टाईम, काही घाई नाहीये. पण सध्या तरी आपण तुझ्या घरी निघूया, तुझी आई आपली वाट बघत असेल. अरे हो, नाही घरी जावंच लागेल. कमळी आहे ना आता क्लाससाठी. कोण कमळी? अगं कमळी ॲक्च्युली माझी स्टुडंट आहे. अच्छा, म्हणजे तू स्पेशल क्लासेस पण घेतोस का? स्पेशल क्लासेस नाही घेत ती. स्पेशल आय मीन तिचा जरा प्रॉब्लेम झालाय म्हणून तिचे क्लासेस घेतोय मी. ये ना, बस कम ये. ए सौर्या, वड्या, समोर बाई बसलेली दिसते ना, ते आपलं सावज आहे, कळलं ना? आज काही झालं तरी ती बाई हातून निसटता कामा नये. आपली शिकार आपल्या समोर आहे, आपण तिला बघतोय. अगं मग काही करत का नाही होत आपण? सौर्या, मंदिरात आलेलो आहोत. नमस्कार करा आधी देवाला. आजूबाजूला लोक पण जात आहेत ना. आणि शिकार अशीच करायची नाही, आधी जाळं टाकायचं. जाळ कसं टाकणार आहेस? सांगते ग, गळ कसा टाकतात? काहीतरी लावायला लागेल ना त्याला. सुचलं. थांब जरा. ए बाळा. काय रे, खेळतोयस काय? नाव काय तुझं? चठ्ठियाण. ही वर का ना, वर का. पण ही चिठ्ठी आहे ना, समोर ज्या काकी बसल्यात त्या बघ तिकडे. हां, दिसल्या डोक्यावर पदर आहे बघ, त्यांना द्यायची. ओके, असंच कसं देशील? दे ग. नोट दे ना, नोट दे. एवढेच आहे. चॉकलेट. हां, पटकन. अरे थांब. अरे मंदिराच्या मागच्या बाजूला ये राजन. यांनी मला मंदिराच्या मागे का बोलवलंय? हा, कुणी बघाय नको म्हणून म्हणाले असतील. कुठं आहे ते? हे अजून कसे आले नाहीत? इतका वेळ का लागतोय असं? ए कमळी, तू थांब ना. हा ग, आज क्लास नाहीये म्हणून तू इथे थांबणार नाहीस का? हां,
हे पण तुझंच घर आहे. थांब ना, थांब, ये बस. इनफॅक्ट माझी ना इच्छा आहे कमळी की तू त्या मुलीला बघावंस. म्हणजे कसं आहे, तुला कळेल की मला माझी सून कशी हवी होती. मला असं झालंय की कधी एकदा ते दोघं माझ्या समोर येतात, असे एकमेकांच्या बाजूला उभे असलेले. खरंच मला ना ऋषी करता नेहमी एक वेगळ्या क्लासची मुलगी हवी होती. अशी मुलगी जी या घराला एक नवी ओळख दे. आणि ती मुलगी अगदी तशीच आहे. म्हणजे मला असं हवं होतं की माझ्या सुनेला बघितल्या लोकांनी म्हणायला पाहिजे, वा काय मुलगी आहे, तिचं इतकं कौतुक करायला हवं ना. नयनताराने सून अगदी तिच्या क्लासची आणली असं म्हणायला पाहिजे. म्हणजे कसं आहे कमळी, मला माझी सून दिसायला सुंदर तर हवीच होती, पण असा एक राजेशाही थाट असायला हवा, जणू ती एखाद्या राजघराण्यातली. असं घराणं जिथे परंपरा, संस्कार हे सगळं जपल्या जातं. म्हणजे ती आल्यामुळे ना घरातले सगळे कसे एकत्र येतील, एकमेकांशी अदबीने बोलतील, प्रेमानं वागतील. पिढ्यानपिढ्यांचा डोलारा हे त्या खानदानाचं वैशिष्ट्य असावं. काय रे, आवडलं नाही का गाणं? नाही, गाणं आवडलं आणि आवाज पण छान आहे तुझा. ही खास पेशकश सिर्फ आपके लिए, तुझ्यासाठीच गायले मी. बर, नाव काय म्हणालस तिचं? कोणाचं? ती रे, तुझ्याकडे क्लासेससाठी येते ती कमळी ना? कमळी. कमळी खूपच स्पेशल दिसतीये. आहे खरी. म्हणजे ती एका छोट्याशा गावात आली आहे इथे शिकण्यासाठी, पण खूप मोठं स्वप्न घेऊन आली आहे. आणि ती तिचं स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय थांबणारही नाहीये. खूप कष्टाळू आहे मुलगी. कधी इथे आली आणि कधी सगळ्यांची लाडकी झाली कळलंच नाही. एक छोटीशी अपॉर्च्युनिटी कसं आपल्याला आपल्या स्वप्नांच्या जवळ घेऊन जाते बघ. त्यांच्या गावामध्ये एक छोटीशी कबड्डी कॉम्पिटिशन होती, ज्यात ती जिंकली. कबड्डी खूप चांगलं खेळते माहिती आहे. बर. आणि त्याच्यामुळे तिला या कॉलेजमध्ये यायची संधी मिळाली. स्कॉलरशिपमुळे ती इथे आली आणि आता ऐकत नाही पोरगी. सो लकी आहे ती खरंच, आणि आता ती थांबणार नाही. ओ, कमळी, तुला असं वाटत असेल ना की आज नयनतारा मॅडम किती बोलतायत आपल्याशी. पण काय करू, ती मुलगी आहेच अशी. तिचं जितकं कौतुक करेन ना मी तितकं कमी आहे. माझी सून जेव्हा माझ्या मुलाच्या बाजूला उभी राहील ना, त्यांना बघताच लोकांनी म्हणायला पाहिजे, वाह काय जोडा आहे, क्या बात आहे. अगदी लक्ष्मी नारायणाचा जोडा. ते दोघं म्हणजे एक पॉवर कपल वाटायला पाहिजे. ऑफकोर्स वाटणारच. शेवटी इनामदारांच्या घराण्याला, त्यांच्या लेगसीला पुढे नेणारी ही तीच मुलगी आहे, अनामिका.